छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा मोर्चा असणार आहे. या ऑनलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. तिथे कांगणे सर येणार आहेत, त्याच्यानंतर रविराज साबळे सर येणार आहेत, त्याच्यानंतर रोहितदादा पवार येणार आहेत. वेगवेगळे मान्यवर तिथे उपस्थित असणार आहेत हे तुमच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी. आणि बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की धमकवलं जातंय, आंदोलनस्थळी जाऊ नका, रस्ते बंद केले जाणार आहेत, वगैरे वगैरे वगैरे, गुन्हे दाखल केले जातील. संविधानिक मार्गाने हे आंदोलन होणार आहे. आपल्या हक्कासाठी हे आंदोलन उभा केलेलं आहे. रितसर परवानगी घेऊन हे आंदोलन आहे. प्रशासनानेच ते आंदोलनासाठी ती जागा दिलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, मी विनंती तुम्हाला खरं करण्याची गरज नाही, कारण हे तुमच्यासाठी, आमच्यासाठी नाहीये. आंदोलन तुमच्यासाठी आहे. जे जे आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतायत, पळतायत, त्यांचा आणि या परीक्षांचा काही संबंध नाहीये. ते पास होणार नाहीत किंवा ती परीक्षा देणार नाहीत, त्यांच्यावरती तो पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. हे आंदोलन तुमच्यासाठी उभं केलंय. तर तुमचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. आपली संख्या हीच आपली ताकद आहे. हा निर्णय आपल्याला वाटतं एमपीएससीने घेतलाय, परंतु नक्की हा एमपीएससीनेच घेतलेला असेल तर मुख्यमंत्री महोदय त्याच्यावरती सकारात्मक विचार करून, हे आपली तळमळ पाहून लवकरात लवकर परीक्षा पुन्हा ऑफलाईन घेण्याचा एक घोषणापत्र येऊ शकतं. त्यासाठी आपली ताकद दिसणं गरजेचं आहे. उद्यापासून अधिवेशन पुन्हा सुरू होईल 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. त्याच्यामुळं आम्हाला धमकवलं जातंय, ठिकाण बदललंय, खूप दूर आहे, या विचारात पडू नका. पाऊस आहे, पावसात भिजू, आत्ता जर हा विचार केला तर आयुष्यभर आपल्याला पावसात भिजतच दुसऱ्याच्या शेतात काम करावं लागेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे उद्या 6 तारखेला सकाळी 10 वाजता, मी तर म्हणतो 9 वाजताच जा, आंदोलनस्थळी जावा आणि व्यक्त व्हा. कारण मीडिया आहे, हे शांततेचं आंदोलन आहे. आपल्याला काही घोषणाबाजी, नारेबाजी करायची नाही, कुणाच्या विरोधात घोषणा करायच्या नाहीत, परंतु मीडिया तिथं असेल, त्या मीडियाला आपल्या बाईट जाणं गरजेचं आहे. आपल्या प्रतिक्रिया, तीव्र प्रतिक्रिया आपल्या ज्या काय आहेत, आपल्या भावना तिथं जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे. जर उद्याच्या आंदोलनात गर्दी दिसली नाही तर महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन होणार आहेत त्याच्यातली ताकद कमी होईल. आपल्याला पुण्यामध्ये आंदोलन जे करायचंय त्याची ताकद कमी होईल. ही तीव्रता सरकारच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे, कारण हे आंदोलन अधिवेशन काळात होतंय, हे लक्षात घ्या. आत्ता अधिवेशनामध्ये जे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री आहेत किंवा जे मंत्री आहेत, त्यांना आपली ताकद दिसणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो आता की या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, कारण संविधानिक मार्गाने होणारं हे आंदोलन आहे. आपण भावी अधिकारी आहोत. ओके.